नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एका गरीब मच्छीमाराची गोष्ट, जिचं नाव आहे प्रामाणिक मच्छीमार। एका नदीकिनारी एक गरीब पण प्रामाणिक मच्छीमार राहत होता। तो रोज नदीत मासे पकडून आपली गुजराण करत असे। एक दिवस त्याने मासे पकडण्यासाठी नदीत जाळे टाकले। जेव्हा त्याने जाळे बाहेर काढले तेव्हा माशांऐवजी जाळ्यात चमचमणारा हिऱ्यांचा हार अडकला होता। हार खूप सुंदर आणि अमूल्य होता। तो विकून तो मच्छीमार आयुष्यभर आराम करू शकत होता। मच्छीमाराची पत्नी म्हणाली, हा देवाचा आशीर्वाद आहे, आपण हे कोणालाच सांगू नका। पण मच्छीमार म्हणाला, जो माल आपला नाही तो ठेवणे पाप आहे। प्रामाणिकपणा हे सर्वात मोठे धन आहे। त्याने तो हार घेऊन राजाच्या दरबारात गेला आणि तो हरवलेला हार राजाला परत केला। मच्छीमाराचा प्रामाणिकपणा पाहून राजा खूप आनंदी झाला। राजाने त्याला त्या हारापेक्षाही जास्त मोठे बक्षीस आणि भरपूर धन दिले। मच्छीमार आता श्रीमंत झाला, पण त्याचे प्रामाणिक मन कधीही बदलले नाही। गोष्टीचे नैतिक प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण आहे। प्रामाणिक राहिल्याने नेहमी चांगले फळ मिळते, जरी ते लगेच मिळाले नाही तरी। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।